22 वर्षे वय असलेली सुहानी आज कॉलेजला गेली नव्हती, घरीच होती निवांत. त्यावेळेलाच तिची आई तिला म्हणते की मी बाजारला चालले, मला यायला 4 वाजतील. ती घड्याळाकडे बघते 11 वाजलेले होत्या. आज पूर्ण दिवस त्या सुहानीकडे होता. दिवसभर घरी बसून होती, कॉलेजला गेली नसल्यामुळे तिच्या मोबाईलवरती फोन येतो. तिकडून एक तरुण बोलत होता. म्हणलं की आज येणार आहे का नाही? ही सुहानी म्हणली नाही, मी आज कॉलेजला आलेली नाही आणि मी घरी असल्यामुळं काय करू शकत नाही. त्यावेळेला तो तरुण म्हणतो ठीक आहे, मी घरी येऊ शकतो का? सुहानी थोडी वेळ विचार करते आणि म्हणते की असंही आजचा दिवस बुडून जाणार होता. चला आज जर आला घरी तेवढाच अर्ध्या तासात 2000 रुपयाचा जुगाड होईल, म्हणजे आपला दिवस तर खर्च निघून जाईल. असा विचार करून ही सुहानी तिच्या त्या पोराला बोलवते. तो कोणी मित्र वगैरे नव्हता, तो पोरगा होता पैसे देऊन काम करणारा. या सुहानीने एक प्रकारे कॉलेजला जाऊन धंदा चालू केला होता असं म्हणू शकतो आपण. सुहानी त्या पोराला बोलवून घेते. पोरगा त्या ठिकाणी येतो, पण आता सुहानी टीव्हीचा आवाज मोठा करून तिच्या रूममध्ये घेऊन जाते त्याला. त्या ठिकाणी ते दोघं संबंध बनवायला लागतात, पण अचानकच त्या दरवाज्यावरती वाजवायला चालू होतं, काहीतरी वाजतं. पण अचानकच सुहानीच्या घराचा दरवाजा वाजायला लागतो. त्यावेळेला तिच्या लक्षात आले की नक्कीच आई आली असेल, त्यामुळे ती दरवाजा उघडते. पण त्याच्या आधी त्या पोराला तिने लपवलं होतं बेडखाली. बघितलं तर तिची आईच होती. आई म्हणते एवढा वेळ का लागला? सुहानी म्हणते टी व्ही चालू होती, टीव्हीच्या आवाजामुळे मला काही समजलं नाही, आवाज ऐकू आला नाही, त्यामुळे मला उशीर लागला उघडायला. त्यावेळेला तिची आई म्हणते ठीक आहे. आता ही कसं पण करून त्या पोराला घरातून बाहेर घालवायचा प्रयत्न करायचा होता, तिला हाकलून द्यायचं होतं. घर पण काही एवढं मोठं नव्हतं की जेणेकरून घर पण तसं काही एवढं मोठं नव्हतं की इकडून पाठवेल तिकडून पाठवेल मागच्या दारानं पाठवेल, तसं काही नव्हतं. एकच दरवाजा होता. काही पण करून तिच्या आईला आता कुठं तर पाठवावं लागत होतं. ही सुहानी तिच्या आईला, तिचं नाव कमला होतं, त्या कमलाला म्हणते की आई मी चहा बनवला आहे, तू चहा पी. आई म्हणते अरे एवढं मोठं तापमान वाढलेलं आहे बाहेर, असल्या उन्हाचा चहा कोण पितं? ती म्हणते बनवला होता मी, तू जाऊन पिऊन ये, शिल्लक राहिलेला चहा आहे. आई म्हणते येड लागले का तुला? दुधाचं रेट बघितलं का? 70 रुपये लिटर आहेत. आपल्याकडं 2 टाईम फक्त चहा बनतो, तो 3-3 4-4 टाईम चहा बनवून पेल्यावर कसं करणार? ही सुहानी म्हणते आता काय करणार, चुकून झालं माझ्याकडून, बरं जाऊ दे चहा पी. आता ती किचनमध्ये जाते. कमला चहा चाळणीत शोधून कपामध्ये टाकते. तिला वाटतं की चला टी व्ही बघत बघत चहा प्यावा बसून पोरीसोबत. तेवढ्यातच ही सुहानी जी होती त्या पोराला हाकलून द्यायचा प्रयत्न करत होती, पण किचन जवळच असल्यामुळे ती अर्ध्या मिनिटातच चहा कप बशीत ओतून घेऊन आली होती. बघितलं तर काय, एका पोरासोबत उभी आहे सुहानी. त्यावेळेला तिच्या हातातून कप खाली पडतो, फुटतो आणि ती तिच्या पोरीवर ओरडायला लागते आणि म्हणते की काय आहे हा विषय, कोण आहे हा पोरगा? त्यावेळेला ही म्हणते माझा बॉयफ्रेंड आहे. आई म्हणते नाही नाही, खरं खरं सांगतो, हा तुझा तर बॉयफ्रेंड नसू शकतो. ती सुहानी म्हणायची माझा बॉयफ्रेंडच आहे आणि मी आला होता भेटायला तू नसल्यामुळं. सुहानीने विचार केला असेल, आपण जर सांगितलं की पैशावर आला होता त्याच्यापेक्षा जास्त बदनामी होईल, आपला बॉयफ्रेंड आहे म्हणूनच सांगू, असं तिनं सांगितलं. पण तो पोरगा अक्षय नावाचा, तो आता घाबरला आणि खरं खरं बोलायला लागला. म्हणला नाही नाही, तो अक्षय त्या कमलाला म्हणतो की नाही मीचा बॉयफ्रेंड नाही, तर मी हिला 2000 रुपये दिलं होतं आणि ही तुमची पोरगी पैशावरती कामं करते, त्याच्यासाठीच मी आलो होतो. आता तिची आई कमला खाली बसते आणि डोक्याला हात लावून रडायला लागते, काही प्रकार म्हणून. त्यावेळेला ती सुहानी तिला काय म्हणते, आई लय नाटक करू नको, तुलाही मला माहिती आहे, तुझं आणि पप्पाचं रोज भांडण होतं, कसल्या कारणावरून होतं मला माहिती आहे ना. ती सुहानीची आई म्हणते कसल्या कारणावरून होतं सांग, म्हणते कमलाबाई. त्यावेळेला म्हणते तुला संतुष्ट होत नाही बाप, तुला पप्पा संतुष्ट करत नाही म्हणून तू त्यांच्यासोबत रोज वाद घालत असते. एक काम कर ना, तू पण याच्यासोबत संबंध बनव, संतुष्ट होशील, लय भारी करतंय. त्यामुळे कोणाला सांगू नको, तुला जर करायचं असेल तर कर. आता 2 मिनटं ही कमला विचार करते, तिला पूर्ण गोष्ट आठवते. कसं तिचा पती लग्न झाल्यावर एकदम रगडून काढायचा, पण हळूहळू आता कसलंच तिच्यासोबत संबंध करत नव्हता. 2 मिनटं विचार केल्यानंतर ही कमलादेवी होकार देते आणि त्या अक्षयला घेऊन रूममध्ये जाते. आता ही सुहानी 21-22 वर्षाची सोफ्यावरती टी व्ही बघत मज्जा करत बसली होती आणि रूममध्ये तिची आई. काय प्रकार आहे बघा ना मित्रांनो तुम्ही. आता पोरगी बाहेर बसली, त्या पोरीला माहिती की आई कुणाकडून तर टांगडं फाकून घेते आणि ती कमलाबाई रूममध्ये अक्षयसोबत गेल्यानंतर त्याच्यासोबत संबंध बनवायला लागते. आता हा अक्षय मुरलेला खिलाडी होता, त्यावेळेला त्याने अर्धा पाऊण तास तिला रगडून काढलं. आता या कमलाबाईला एक नंबर वाटलं.
तिची जी संतुष्टी व्हायची होती ती झालीच, जी की तिच्या पतीकडून होत नव्हती. आता त्या कमलाबाईला बरं वाटलं. तिने अक्षयचा नंबर घेतला आणि म्हणली, मी रोज बोलवीन तुला, रोज येत जा. अक्षयला पण बरं होतं. त्या सुहानीपेक्षा तिच्या आईमध्ये मजा आली होती. अनुभवी बाई होती, त्यामुळे जसं पाहिजे तसं देत होती ती आणि वरून फुकट पैसे पण द्यावं लागणार नव्हतं. त्यामुळे अक्षय होकार देतो आणि तिथून निघून जातो. आता ही कमलाबाई तिच्या पोरीला म्हणते, तू तुझ्या बापाला तर सांगणार नाही ना? आता ही कमलाबाई तिच्या पोराला म्हणते की तू तुझ्या बापाला तर सांगणार नाही ना? यावेळेला ही सुहानी म्हणते, काय म्हणून सांगणार आहे मी? यामध्ये तर माझीच चूक आहे आणि मी कशामुळे सांगेल? तिची आई म्हणते, तू पुढे चालून ब्लॅकमेल करणार नाही असं वचन दे. या दोघींमध्ये ठरतं, ब्लॅकमेल करणार नाही, काय नाही. तू तुझं चालू दे, मी माझं चालू दे. तर मित्रांनो, विषय असा झाला होता ना, विषय असा झाला होता, कमलाबाईचा पती, तो की एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायचा, 25-30 हजार पगार होती. त्याला घराचं भाडं द्यावं लागायचं, लाईट बिल, सगळा खर्च त्याच्या अंगावरती असल्यामुळे एवढं काय भागत नव्हतं. आणि ज्या वेळेला ही सुहानी कॉलेजला गेली होती, तिच्या मैत्रिणी खर्च करायच्या, पैसा खर्च करायच्या, ते बघून हिलाही करू वाटायचं, तसं आयुष्य जगू वाटायचं, पण पैसा नव्हता. त्यामुळे तिने चुकीचा रस्ता निवडला. तिच्या काही मैत्रिणी पैसे देऊन धंदा करायच्या, त्या धंदा करायच्या नादी लागली होती ही पण. आणि ज्या वेळेपासून जास्त पैसा यायला लागला होता, त्यावेळेपासून हिचं आयुष्य बदललं होतं. चांगल्या प्रकारे जगत होती. तिने घरच्यांना सांगितलं होतं की मी एका ठिकाणी, एका कॅफेमध्ये चहाच्या मी नोकरी करते पार्ट टाईम. तिच्या आईवडिलांना पण भारी वाटलं, चला पोरगी काम करते, शाळा पण शिकते असं म्हणून. पण त्यांना माहीत नव्हतं की काय काम होतं. त्यावेळेला पुढे चालून पोरीचं असं खोटं बोलणं त्याच्या जीवावरती बेतणार होतं. विषय असा झाला की ज्या वेळेला आता ही कमलाबाईच्या नादी लागला अक्षय, त्यावेळेला तो अक्षय तिच्याच नादी लागून राहिला. अक्षयला बिना पैशाचं मिळत होतं, चांगला अनुभव मिळत होता. आता आता दुसरीकडे हा जो अक्षय होता दुसरीकडे हा जो अक्षय आहे, सुहानीकडे बिलकुल लक्ष देत नव्हता. हिचं एक ग्राहक कमी झाला होता. दररोजचा 2,000 रुपयाला झटका बसत होता. त्यामुळे ती अक्षयला कॉल करायची, म्हणायची की तू येणार आहे का नाही? अक्षय म्हणायचा नाही येणार. तिने कारण विचारलं, त्यावेळेला तो म्हणला की तुझ्यामध्ये जी मजा पाहिजे ती मला मिळेना, ती तुझ्या आईमध्ये मजा मिळायला लागली. ती या अक्षयला म्हणाली की तुला मजा पाहिजेल का तुला टाईमपास पाहिजेल? तो म्हणला मजा. त्यावेळेला त्याने तिच्या आईला स्वीकारलं आणि आता हिला बिलकुल पण सोडून दिलं होतं. हिला बिलकुल लक्ष देत नव्हता. त्याला राग आला की कसं काय माझं गिऱ्हाईक तुटलं आणि माझ्या एका असल्या वागण्यामुळं आई माझ्या बॉयफ्रेंडला घेऊन गेली. आता त्यावेळेला तिचं डोकं सणकलं. तिने विचार केला की आता याच्यावरती काहीतरी उपाय करावाच लागेल. आता या सुहानीने एक खतरनाक असा प्लॅन बनवला आणि अक्षयला संपवायचं ठरवलं. कारण अक्षय जर संपला तर तिच्या आईला पुन्हा कोणी भेटणार नाही आणि नंतर जे काय असतील ते हिजंच असेल. आईचा पण बदला होईल आणि अक्षयचा पण काटा निघेल, असा विचार करून तिने तिच्यापाशी एक 30-40 हजार रुपये होते. ते 30-40 हजार रुपये त्यांच्या शहरामधील 30-40 हजार रुपये घेऊन एका त्यांच्या शहरामध्ये नामवंत गुंड असलेल्या व्यक्तीपाशी गेली. त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला म्हणते की हे 40 हजार रुपये एका पोराला मारायचं आहे, बेदम मारहाण केली तरी चालेल. आता त्यांचं ठरतं, ठीक आहे बोलवून घे, ही अक्षयला म्हणते. त्यावेळेला ही सुहानी अक्षयला कॉल लावते आणि म्हणते की एकदा भेट ना मला शेवटचं, नंतर तू काय करायचं ते कर. आता अक्षय म्हणतो की विचार करतो, ठीक आहे एकदा शेवटचं भेटून जर होत असेल, हा विषय मिटत असेल तर ठीक आहे. तो तिला भेटायला तयार होतो. एका ठिकाणी सुनसान जागेला हे बोलवते भेटायला. अक्षय मजेमध्ये आला होता भेटायला, गोळ्या पिळ्या घेऊन आला. त्यावेळेला त्याने बघितलं त्या ठिकाणी सुहानी आहे. सुहानीपाशी गेला, तोंडात तोंड टाकून किस करायला लागला, तिचे चेस्ट प्रेस करायला लागला. नंतर तिची पॅन्टीमध्ये हात घालून खाली सारायला लागला. तोपर्यंत कोणीतरी काठी हाणली पाठीमागं. एकदम मारहाण चालू झाली. त्याला समजत नव्हतं की काय झालं. सुहानी तिथून निघून गेली. आता त्या व्यक्तींनी त्याला बेदम मारहाण केली, बेशुद्ध पडला. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो ती व्यक्ती तिथून निघून गेल्या. आता अक्षय एकटाच होता त्या ठिकाणी. दुसऱ्या दिवशी सकाळी बेशुद्ध पडलेला अक्षय याला गायी चारणाऱ्या लोकांनी बघितलं की एक व्यक्ती बेशुद्ध पडला आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेले. पोलीस केस असल्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं, इलाज चालू केला
नीट झाल्यानंतर याची कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी. त्यावेळेला पोलिसांनी सुहानीला अटक करण्यासाठी तिच्या घरी गेले. बघितलं तर नव्हती त्या ठिकाणी. तिच्या आईचं पण नाव होतं. पोलिसांनी विचारपूस केली त्यावेळेला ती म्हणली, मला माहीत नाही, माझी पोरगी पैशावरती धंदा करत होती, तिनेच ह्याला सोबत माझ्या जुळवून दिलं होतं. नंतर मला त्याच्याबद्दल काय घडलं माहीत नाही. आता तिने तर पोलिसांना असं सांगितलं. आता सुहानी घरातून फरार होती. पोलीस म्हणले, विचारा कुठं आहे. तिने सांगितले की मी या ठिकाणी आहे. आईला तर सांगितलं होतं त्यांनी, पण पोलीस त्या ठिकाणी ऐकत होते. पोलिसांनी त्या ठिकाणी त्या लोकेशनवरती एक टीम पाठवून तिला ताब्यात घेतलं आणि तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी चालू केली. त्यावेळेला पूर्ण ही घटना उघडकीस आली आणि ही घटना त्यावेळेला 2025च्या जुलै महिन्यामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेली होती. एक तरुण पोरगी पैशाच्या लोभासाठी काय करू शकते याचीच ही स्टोरी. तर मित्रांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. अशा पोरींना काय करायला पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. विषय कसा वाटला, आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.